केंद्र शासनाने मांडलेला प्राप्तिकर कायदा द्वितीय सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं। या पार्श्वभूमीवर आगामी काळातील कर संरचनेतले संभाव्य बदल आणि त्याचा अर्थव्यवस्था आणि करदात्यांच्या करावर होणारा परिणाम याबाबत जनमानसात उत्कंठा असल्याचं दिसून येतं। त्याच अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ आणि सनदी लेखापाल संजीव गोखले आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। हे जे प्राप्तिकर सुधारणा विधेयक आहे त्यातल्या तरतुदींबद्दल काय सांगाल आणि सर्वसाधारणपणे जनमानसात याबाबत काय संभ्रम आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे जी 500 आणि 1000च्या नोटा चलनातनं बाद केल्यानंतर ज्यांच्याकडे अशा पद्धतीची बेहिशोबी मालमत्ता होती त्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या काढणं आणि विचार करणं सुरू केले की आता काय करता येईल। त्याच्यात एक मुद्दा असा आला की जर अशा पद्धतीने जर मी बँकेत मोठ्या प्रमाणावर रक्कम टाकली आणि सध्याच्या प्रचलित आयकर कायद्यानुसार मी त्याच्यावर 30% दराने जर कर भरला तर माझ्यावर कुठलीही दंडात्मक कारवाई होऊ शकत नाही। सध्याच्या आयकर कायद्यातली एखादी त्रुटी असेल, परंतु स्वतःहून जर हे डिक्लेअर केलं आणि जर कर भरला तर अशा पद्धतीने दंडात्मक कारवाई होऊ शकणार नाही असं लक्षात आल्यामुळे बऱ्याच जणांनी तो मार्ग पत्करायची तयारी पण केलेली होती। ह्याच्यात असं होतं की नुकतीच एक इन्कम डिक्लेरेशन स्कीम येऊन गेलेली, त्यामुळे 30% जर माझा काळ्याचा पैसा पांढरा होत असेल तर त्या सोन्याहून पिवळा अशा दृष्टीने बऱ्याच जणांचा विचार होता। त्याच्यावर त्याला चाप लावण्याकरता सरकारने हे विधेयक नुकतंच लोकसभेत आणलं आणि ते मंजुरी झालं। त्या विधेयकाद्वारे अशा पद्धतीने बेहिशोबी मालमत्ता किंवा बँक डिपॉझिट्स जर आपण दाखवणार असाल तर त्याच्यावर 30% नसून 50% कर आपल्याला द्यावा लागेल असं या विधेयकात तरतूद आहे। याच्यामध्ये 30% कर आहे, 10% सरचार्ज आहे आणि 10% दंड आहे, असे 50%। उरलेले जे 50% आहे त्याच्यातले 25% रक्कम ही आपल्याला डिपॉझिट स्वरूपात 4 वर्ष सरकारकडे ठेवायची, त्याच्यावर आपल्याला कुठलंही व्याज मिळणार नाही आणि उरलेली 25% ही रक्कम आपण घेऊन जाऊ शकता। म्हणजे जो बेहिशोबी मालमत्ता बाळगण्याचा जो मानस होता की मी 30% भरून माझी सगळा काळा पैसा या योजनेद्वारे मी पांढरा करीन, त्याला कुठेतरी जरब बसावी म्हणून ही योजना सरकारने आणली। ह्याच्यात असंही असं म्हटलं या विधेयकात की जर का अशा पद्धतीने तुम्ही हा कर भरला नाहीत किंवा ही डिक्लेअर केली नाहीत आणि जर तुम्ही पकडला गेलात तर तुम्हाला जवळपास 60% कर, 15% सरचार्ज आणि 10% पेनल्टी असा एकूण 85% तुम्हाला आयकर भरायला लागेल आणि केवळ 15% तुम्ही स्वतःकडे ठेवू शकता। मला वाटतं ही योजना आणण्यामागची जे बऱ्याच जणांचा जो संभ्रम मनातला आहे तो असा आहे की माझ्याकडचे जे हिशोब ज्याचा मी दाखवू शकतो की ज्याचं उत्तर देऊ शकतो असे पैसे जर या पुढच्या काळात मी भरले 500 आणि 1000 स्वरूपाच्या नोटाच्या स्वरूपात तर मला अशा पद्धतीने 50% टॅक्स लागेल का, तर त्याचं उत्तर नाही। ज्याला आपल्या भरलेल्या रकमेविषयी ज्याला उत्तर ज्याच्याकडे आहे, आधी पैसे काढले असतील किंवा ज्याच्या हिशोबात ते दाखवले असतील, अशांना नक्कीच घाबरून जायचं कारण नाही। मात्र बेहिशोबी मालमत्ता ज्यांच्याकडे आहे आणि अशा पद्धतीने जर ते बँकेत जर डिपॉझिट करतील तर त्यांना मात्र हा 50% कर आणि मी म्हटल्याप्रमाणे उरलेले 25% त्यांना सरकारकडे बिन व्याजी 4 वर्ष ठेवून द्यायला लागतील। मला वाटतं अशा पद्धतीची हे विधेयक आणि योजना आहे। पण ज्यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आहे त्यांना त्यांचं उत्पन्न दाखवण्याची ही आणखी एक संधी आहे असं वाटतंय? निश्चित, म्हणजे आधी अशा पद्धतीची एक 30 सप्टेंबरला जी IDS योजना आलेली तिच्यासारखी ही योजना आहे असं प्रथमदर्शनी वाटतंय। फरक थोडक्यात एवढाच आहे की आधीच्या योजनेत आपल्याला विविध प्रकारची आपली मालमत्ता, सोनं, आपली इमारत किंवा इतर सगळ्या प्रकारच्या मालमत्ता आपण दाखवू शकत होतात आणि त्याच्यावर 45% एकंदर कर होता, दंड आणि कर मिळून 55% आपण घेऊन जाऊ शकत होतात। इथे जर ही जी संधी जी दिली आपण म्हणता ती संधी आहे, नाही असं नाही, परंतु ह्याच्यामध्ये आपल्या हातात आता फक्त 25%च कर राहणार, रक्कम राहणार आहे। 50% तर करात जातील आणि 25% आपल्याला 4 वर्षानंतर मिळतील। त्यामुळे ह्या दोन्ही योजनांमध्ये फरक आहे, परंतु एका प्रकारे ही संधी आहे असं म्हणता येईल की ज्यांच्याकडे खरोखर अजूनही बेहिशोबी मालमत्ता आहे त्यांनी पुढे यावं, मूळ प्रवाहात येण्याकरता सरकारला त्यांनी टॅक्स द्यावा, 25% सरकारला 4 वर्ष वापरायला द्यावेत आणि 25% आता घेऊन जावेत। तर थोडा त्याच्यात फरक असला तरी ही एक संधी मात्र आहे असं म्हणू शकतो। विमुद्रीकरणानंतर आता नागरिकांची संपत्ती बँकांमध्ये जमा होते आहे, तर अर्थकारणाला त्यामुळे कशी चालना मिळेल? निश्चितच असं होतं की इतके दिवस घरात राहिलेले जे पैसे ते आज बँकेत येत आहेत आणि बँकेतर्फे ते चलनात येतील। त्यामुळे ओव्हरऑलच देशाचं अर्थकारण हे जितकी ती संपत्ती ज्याला आपण खेळतं भांडवल म्हणतो तितकं ते अर्थकारण जास्त चांगल्या पद्धतीने होईल।
सुरुवातीला काही महिने म्हणजे 1-2 महिने किंवा 3-4 महिने रोखीचे व्यवहार कमी झाल्यामुळे एकंदरीतच लोकांच्या हातात तितकी रक्कम नसल्यामुळे याला थोडासा खीळ बसेल. परंतु येणाऱ्या पुढच्या काही काळामध्ये मात्र भारतीय अर्थव्यवस्था आताच आपण बघितलं की 7 वरती जर वाढते तर त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 8 ते 9% जवळपास 1.5% अर्थव्यवस्था वाढेल. सकल उत्पन्नात फरक पडेल आणि निश्चितच अर्थकारणाला एक चांगला दिलासादायक असा आपल्याला बदल झालेला दिसेल. करदात्यांच्या संख्येत यामुळे वाढ होईल किंवा सकल राष्ट्रीय उत्पन्नावर कसा परिणाम होईल? दोन्ही दृष्टीने करदाते आपल्याकडे 125 कोटीच्या देशात केवळ 4 कोटी लोक आयकर विवरणपत्र भरतात. कर बरेच जण देत असतात टीडीएसच्या स्वरूपात. परंतु ह्या योजनेमुळे कदाचित बरेच जण ज्यांच्याकडे अशा पद्धतीची संपत्ती आहे ते पुढे येतील आणि करदात्यांमध्ये निश्चित वाढ होऊ शकेल. आणि त्याचा सकल उत्पन्नावर परिणाम असा असतो की जेव्हा तुम्ही सरकारला कर देता तेव्हा ह्या कराच्या रूपाने सरकारला मिळालेलं उत्पन्न सरकार कल्याणकारी आणि इतर योजनांवर खर्च करतो. त्यातनं रोजगार निर्मिती होते आणि निश्चितच ह्या पर्टिक्युलर आता आपण जे विधेयक बघितलं त्याच्यामध्ये सरकारने असं म्हटलेलं आहे की ह्याला नावच त्याला जर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य ह्याच्यावर जर सरकारने खर्च केला तर रोजगाराच्या संधी तर होतीलच, परंतु त्या दृष्टीने अर्थकारणामध्ये सकारात्मक बदल घडून आपल्या अर्थकारणाला चालना मिळेल आणि सकल उत्पन्न निश्चित 1 ते 1.5% वाढेल असा जाणकारांचा अंदाज आहे. करदात्यांच्या संख्येत यामुळे वाढ होणारच आहे, महसुलात वाढ होणार, तर त्याच्यामुळे करदात्यांना काय दिलासा मिळू शकतो? निश्चित बरेच वर्ष प्रामाणिकपणे कर भरणारे पगारदार नोकर मंडळी असतात, त्यांना निश्चितच आतापर्यंत जेव्हा जेव्हा त्यांनी आम्हाला काही मिळेल असं मागितलंय तेव्हा अर्थमंत्र्यांनी हे सांगितलं की जर तुम्हाला मी दिलं, कारण जास्तीत जास्त संख्या त्यांचीच आहे विवरणपत्र भरण्यात आणि कर भरण्यामध्ये, तर सरकारचं उत्पन्न कमी होईल आणि म्हणून त्यांनी दिलं पण अगदी कमी दिलं. म्हणजे अगदी उदाहरण झालं तर चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स जो केवळ 100 रुपये महिना आज करमुक्त आहे आणि तो कित्येक वर्ष त्याच्यात वाढ झालेली नाहीये. कन्व्हेन्स अलाउन्स फक्त 800 होता, त्याचा 1600 केलाय. त्याच्यात भरीव वाढ करावी असा बरेच दिवस मागणी होते. त्या अशा पद्धतीच्या मागण्या आता सरकार कदाचित अंमलात आणू शकतील कारण त्यांचं उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे जे प्रामाणिकपणे इतके वर्ष कर भरतायत त्यांना निश्चितच त्यातनं काहीतरी दिलासा या येत्या अर्थसंकल्पात आपल्याला मिळेल. कदाचित बेसिक एक्झम्पशनची ती 2.5 लाखाची मर्यादा ती 3 ते 5 लाखापर्यंत वाढवली जाईल. स्टँडर्ड डिडक्शन कदाचित येईल. वेगवेगळे जे अलाउन्सेस आहेत त्याच्यामधली ज्या रकमा आहे त्याच्यात वाढ होईल. सर्वसामान्य जे लोक कर भरतायत इतके वर्ष त्यांना निश्चितच कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा दिलासा सरकार येत्या अर्थसंकल्पात देईल. जर ही योजना यशस्वी झाली तर मला वाटतं नक्कीच आपण तशी अपेक्षा करूया. नोटाबंदी आणि आता लवकरच लागू होणारा जीएसटी त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काय फायदा होणार आहे? 2 गोष्टी आहेत. ह्या नोटाबंदीमुळे प्रत्येकाच्या घरातल्या जी संपत्ती आहे ती आज बँकेत आली. काळा पैशाला निश्चितच काही ना काही प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. दहशतवादासाठी जो पैसा पुरवला जातो तोही त्या फ्रंटवरच आपल्याला फायदा होणार आहे. खोट्या नोटा, फेक करन्सी ह्याही चलनातनं बाद होणार आहेत. त्यामुळे एकंदर अर्थव्यवस्था ह्या सगळ्यामुळे जी कमकुवत होती त्या कमकुवत अर्थव्यवस्थेला उभारी आणण्याचं काम ह्या योजनेतनं होणार आहे. त्याचबरोबर येणारा जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर ह्या तर कर प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होणारी अशी ही नवीन कर प्रणाली. त्याच्यामध्ये ऑक्ट्राय, सेवा कर, व्हॅट किंवा सेल्स टॅक्स सर्वच जाऊन केवळ एकच कर प्रणाली पूर्ण देशभर राबवली जाणार आहे. तसं जर झालं तर निश्चितच एकंदरच जे ट्रेडर्स आहेत किंवा आपल्याकडचा व्यापार आहे तो व्यापार सहज सुलभतेने व्हायला मदत होईल. त्याच्यामधल्या आजही वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळे कर लागू आहेत ते जाऊन एकच आल्यामुळे मालाची देवाणघेवाण सोपच होईल. आणि अशा परिस्थितीत अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर सरकारला पैसा उपलब्ध झाला तर झालेला उपलब्ध पैसा आणि करातली सुसूत्रता या दोन्ही गोष्टींचा फायदा आहे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला होईल. आणि आज जे लोक रांगेत उभं राहून जो त्रास सहन करतायत त्यांना पुढच्या 2 ते 3 वर्षात ह्या सगळ्याचे चांगले परिणाम झालेले दिसतील आणि ते अच्छे दिन पण फार मला वाटतं दूर नाहीये. आताची सद्यस्थिती आणि हे विधेयक याबाबत सामान्य माणसाला, सर्वसामान्य माणसाला तो खूप गोंधळलेला असतो, त्याला काय सांगाल? मला वाटतं सामान्य माणूस ज्यांनी इतके वर्ष इमानदारी आपला पैसा कमवला आणि कर दिला त्यांना ह्या कुठल्याच ह्या अडचणी किंवा विधेयकातनं घाबरून जायचं कारण नाही. कारण त्यांच्यासाठी ही विधेयक नाहीच आहे. त्यांनी नोटाबंदीमुळे त्यांना त्रास होतोय हे मला मान्य आहे, परंतु अशा वेळी त्यांना बँक त्यांचे जे काही घरातले पैसे आहेत की जे त्यांनी चांगल्या मार्गाने मिळवलेले आहेत, टॅक्स भरून जे राहिलेले आहेत, प्रत्येकाच्या घरात काही ना काही रक्कम असते, ती रक्कम त्यांनी बँकेत डिपॉझिट करावी. जसं विड्रॉल अलाउड होईल तसं विड्रॉ करावी. आणि सरकारने ही एकंदरीत या दोन्ही गोष्टी ज्या आहेत म्हणजे हे विधेयक आणि नोटाबंदी या दोन्हीमुळे सामान्य माणसांनी सरकारला याच्यात सहकार्य करावं. आपण बघतो की रोज कोण ना कोण जवान तिथे मरतायत. आज आपल्याला मरायची गरज नाही, फक्त थोडीशी गैरसोय सहन करून देशासाठी काहीतरी करायची फार मोठी संधी उपलब्ध झाली.
तर मला वाटतं लोकांनी घाबरून न जाता या विधेयकाचा कुठलाही धसका न घेता सरकारला सहकार्य करावं आणि त्या दृष्टीने आपले पैसे आपण बँकेत भरावे आणि या योजनेला यशस्वी करावं. आज आपण इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस सगळं सहन करतो आहे, तो उभा आहे सरकारच्या पाठीशी. खरंच आजचे दिनची वाट आपण नक्कीच बघूया. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद.